तर किरण गोवारी यांचं स्वागत करायचं आहे रवी भाऊ. यस, पंचांचा इशारा आलाय, गेम ऑन. स्वागत करूया किरण गोवारी यांचं रविराज भगत यांच्या शुभ हस्ते आणि वळूया कॉम्बॉक्स मध्ये. तिथे जोडले गेलेत प्रवीण अर्जुने सर. थँक्यू. धन्यवाद सुशांत सर आणि धन्यवाद नितेशजी पंडित सर, ज्यांचा आवाज मात्र आपण या अगोदरच्या सत्रामध्ये ऐकला. जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. गोलंदाज पहिलं षटक या ठिकाणी हाताळलं जात आहे. गोलंदाज आहेत दैवत या ठिकाणी. खरं तर मागील सामन्यामध्ये एकूणच जर पाहिलं तर काय कमालीचा खेळ या संपूर्ण संघाचा राहिला, परंतु धावांचा पाठलाग करणं हे नेहमीच या संघानं पसंत केलंय आणि त्यामुळेच की काय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर मात्र आपण या ठिकाणी धावांचा कशा पद्धतीने उभारणी केली जाते. यावेळेला मात्र इनफिल्ड क्लिअर केलाय. वेट अँड वॉचचा क्रिकेट शरीराच्या जवळ चोटे येऊ दिला आणि त्यानंतर मात्र पॉइंट आणि गलीच्या मधून बॅकवर्ड पॉइंटला चेंडू सीमा रेषेच्या पार चौका. तर यशराज ट्रेडर्स विरुद्ध विघ्नहर्ता 11 या दोन संघादरम्यानची लढत. विघ्नहर्ता संघ आजच्या दिवसामध्ये अर्थातच हा रजनी क्रिकेटचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो आणि आपला दुसरा सामना खेळतोय. तर यशराज ट्रेडर्स मात्र हा आपला पहिला सामना या मैदानाच्या आतमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघादरम्यानचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. एकूणच जर पाहिलं तर दोनही ताकदवर संघ आहेत. दोनही संघांमध्ये युवा खेळाडूंचा आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडूंचा भरणा. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू उडवलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक नाही आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. 6 धावा. ठिकाणी मात्र हलकासा ओव्हरपेच चेंडू होता. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि नेहमीच आपण पडतो पहा या अगोदरच्या चेंडूवरती चौकार लगावला होता, जो चेंडू लोअर फुलटॉस मध्ये कन्वर्ट केला. त्यानंतर मात्र स्लॉट मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज दैवत डावकुऱ्याचा गोलंदाज आहे. इथे मात्र फसवा चेंडू फेकलाय. थोड्याशा धीम्या गतीनं वेगानं चेंडू मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. टायमिंग साधता आला नाहीये. फलंदाज होतोय बाद. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी पहिली महत्वाची विकेट सोनू पाटील. सोनू पाटील जो आक्रमक खेळासाठी ओळखला जातो आणि एकूणच जर पाहिलं तर मात्र सोनू पाटील आपली महत्वाची विकेट या ठिकाणी गमावतोय. पहिली विकेट या ठिकाणी गमावली. धावा धावफलकावरती आहेत 13 धावा. 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आहेत. एकूणच जर पाहिलं तर मात्र तमाम क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या मैदानाच्या चारही बाजूला आपल्याला पाहायला मिळते. घड्याळाची वेळ नक्कीच या ठिकाणी दर्शवते. भोजनाची वेळ झाली आहे आणि जर का आपल्याला उत्तम भोजनाची व्यवस्था हवी असेल तर मात्र आई एकविरा चायनीज या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील या संपूर्ण स्पर्धांचं लाईव्ह चित्रीकरण आपल्याला पाहायला मिळतं, ज्याचे फुटेजेस काही वेळातच आपल्याला ऑन स्क्रीन देखील पाहायला मिळतील. परंतु इथेच उलटी धाव घेण्याचा प्रयत्न. क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नेहमीच प्रेक्षकांना एंटरटेन करताना आपल्याला पाहायला मिळतो आणि झालेला प्रत्येक सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत, अगदी मधल्या वेळामध्ये आम्ही नितेश सरांबरोबर चर्चा करत होतो की एकही सामना एकतर्फा होताना आम्हाला पाहायला मिळाला नाहीये. आणि प्रत्येक सामना खरं तर माईक हँडओव्हर करताना मी सरांना सांगितलं की या आपण ज्या गोष्टीचा उल्लेख करत होतो ती गोष्ट मैदानाच्या आतमध्ये होईल का, परंतु नितेश सरांकडे असणारा अनुभव त्यांनी पणाला लावला आणि सांगितलं की नाही,
लोएस्ट टोटलचे जे सामने असतात ना, तेही उत्कंठावर्धक होतात आणि तसाच सामना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. धावा डिफेंड झाल्या आणि एक इतिहास, मला वाटतं या मैदानावरचा तो इतिहास असेल सर, की धावा डिफेंड केल्या गेल्या. म्हणूनच क्रिकेट हा इतका लोकप्रिय खेळ आहे आणि हे जे क्रिकेटचे तमाम चाहते आहेत ना, हा अशा प्रकारचा थरार पाहण्यासाठी आपलं सर्व काम धाम सगळं काही सोडून मैदानाच्या दिशेनं आलेले आपल्याला पाहायला मिळतात. जाऊयात, एकूणच जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावा धावफलकावरती आल्यात, एक गडी बाद 14. सुरुवात चांगली आहे. याच धावगतीनं जर धावा आल्या तर जवळपास 70 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. या मैदानानं आपलं दुहेरी स्वरूप दाखवलंय. एकीकडे 37 धावा डिपेंड होताना आपण पाहिल्यात, एकीकडे 72 धावांचा यशस्वी पाठलाग आपण याच मैदानावरती पाहिलंय. त्यामुळे काय घडेल काय बिघडेल हे शेवटचा चेंडू फेकेपर्यंत किंबहुना शेवटची धाव घेऊपर्यंत कोणत्याही प्रकारचा भाकीत आपण करू शकणार नाहीये. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता. गोलंदाज आहेत सचिन पाटील. आणखीन एक अनुभवी अस्त्र. पण आपल्या भात्यातील प्रत्येक अस्त्र तपासलं जाईल, प्रत्येक शस्त्र तपासलं जाईल, प्रत्येक शस्त्रास्त्राचा मारा केला जाईल, वापर केला जाईल आणि फलंदाजी करणाऱ्या संघाचं अर्थातच हे काम असेल की या स्पर्धेतील पहिला सामना जिंकून सुरुवात दमदार करायची. यावेळेला आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, अगदी ग्रामीण भाषेमध्ये सांगायचं झालं तर झाडू शॉट मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. होतं काही वेळेला अशा प्रकारचं चित्रही मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. खराब चेंडूंवरती धावा येत नाहीत आणि चांगल्या चेंडूंवर मोठे फटके देखील पाहायला मिळतात. यावेळेला समोरच्या दिशेनं चेंडू खेळलाय, ओळखलं. वाईडिस लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. अगदी समोरच्या दिशेनं चेंडू खेळला, व्ही शेप मध्ये येतोय, वन बाउन्स, चौकार. स्टान्स जर आपण पाहिलं, जिऑन क्रिक चे कॅमेरा वर्क आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आणि कमालीचं टीम युनिट आहे ज्यांचा आपण सातत्यानं उल्लेख करतो. या विभागातील प्रत्येक स्पर्धा ही ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह कव्हर केली जाते ते जिऑन क्रिक आपल्याला नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जे काही घडतंय हे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. तब्बल 198 देशांमध्ये या स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज आपल्याला पाहायला मिळतं आणि विविध व्ह्यूज आणि ओपिनियन्स देखील आमच्या तमाम चाहत्या लाडक्या प्रेक्षक मायबाप वर्गाचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार, इथे मात्र शरीरातील संपूर्ण ताकदीचा केलाय वापर आणि चेंडूला केली आहे हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. इथे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये पहा, असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात होते आणि जेल कंप्लीट केलाय. असंही चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. कारण स्टान्स जो आपण पाहिला फटका खेळल्यानंतर जो कॉन्फिडन्स आपण इथे पाहिला, कदाचित असं वाटलं की हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय की काय, परंतु फलंदाज बाद. 2 गडी बाद. धावा धावफलकावरती 19 धावा. फटक्यांमध्ये ती ताकद झोकू शकले नाहीयेत. खरं तर संपूर्ण मनगट आवडली होती. जोरकस प्रहार देखील केला, परंतु चेंडूनं अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. पुरेसा अवधी मिळाला क्षेत्ररक्षकाला आणि विकेट नंबर 2 मात्र मैदानातून बाहेर जाताना आपण पाहिला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश कोळी, नेट नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीचे दोनही फलंदाज आता तंबूच्या आश्रयाला, तर न्यू 2 बॅटर यावेळेला आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, सचिन आणि गणेश. तर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा सचिन पाटील यांना मिळतं यश. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. तीच चूक जी मागील चेंडू वरती झाली, तीच चूक चेंडू हवेमध्ये एरियली जाण्याचा प्रयत्न, झेल होतोय कंप्लीट. बॅक टू बॅक दुसरा फलंदाज. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तेही क्षेत्ररक्षक असताना इथे विकेट आली आहे. चांगलं कमबॅक राहिलंय. सलगच्या 2 चेंडूवरती 2 विकेट्स आल्यात आणि अतिशय शांत वातावरण हे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. याही वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. हीच तर खासियत आहे. सचिन या ठिकाणी कमालीची गोलंदाजी करतायत. ज्या विश्वासानं चेंडू सोपवला गेला संघनायकाच्या माध्यमातून, गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती पहा. 1 गडी बाद 19 ते 3 गडी बाद 19 असं चित्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. बॅक टू बॅक 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्या. न्यू बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नवीन फलंदाज
तर प्रतोष सर या ठिकाणी यावेळेस मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये प्रतोष गोवारी खरं तर भविष्यातील क्रिकेट खेळाडू बनवण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून नक्कीच केलं जातं. यावेळेला मात्र स्विंग अँड मिस पद्धतीचा फटका होता. टप्पा पडल्यानंतर वेग पाहायला मिळाला आणि हा जो वेग आहे ना तो सलगच्या 2 चेंडूवरती आलेल्या 2 विकेट्सनं गोलंदाजीमध्ये नक्कीच पाहायला मिळाला. कारण असा ही चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये मात्र कमालीचं कमबॅक राहिलं. अवघ्या 5 धावा आल्या, 2 विकेट्स देखील मिळवल्या आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र आपण पाहतोय 3 गडी बाद 19 धावा. 19 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र चर्चा होते दोनही खेळाडूंमध्ये पुढील रणनीती आखली जाते. कारण अजूनही या सत्रातील 3 षटकं म्हणजे 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या 18 चेंडूंमध्ये कशा प्रकारची रणनीती मैदानाच्या आतमध्ये असायला हवी याबद्दलची ही चर्चा नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वर्गीय दिवा पाटील क्रीडांगण कांबोटेच्या या मैदानावरती रंगणारा हा क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. एकूणच जर पाहिलं तर एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला व क्रीडा मंडळ कांबोटे आयोजित कांबोटे जुई नौपाळा प्रीमियर लीग अर्थातच 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. आज दुपारच्या सत्रामध्ये जर पाहिलं तर उपस्थित सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धांचा शुभारंभ झाला आणि तेव्हापासून आतापर्यंत होणारा प्रत्येक सामना हा रोमहर्षक चित्तथरारक आणि दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र आपल्याला या मैदानावरती KGN प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा गोलंदाजीमध्ये परिवर्तन नाही आहे म्हणजे आपल्या वैयक्तिक स्पेलमधील दुसरं आणि सांघिक तिसरं षटक हाताळतात गोलंदाज दैवत. यावेळेला चेंडू एलिव्हेशन नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं चेंडूवरती येतात, चेंडूपर्यंत पोहोचले देखील परंतु चेंडू आपल्या नियंत्रणाखाली ठेवू शकले नाहीयेत. ॲप्रिशिएट केलं जात आहे कारण बरंचसं अंतर चेंडूपर्यंत पोहोचण्यासाठी बरंचसं अंतर क्षेत्ररक्षकानं कव्हर केलं. त्यानंतर चेंडू नियंत्रणामध्ये ठेवू शकले नाहीयेत. 2 धावा या जरूर धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. अगदी ड्रोन कॅमेरा आमच्या मुख्य मंचाच्या समोर देखील पाहायला मिळतोय. यावेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आहे. खरं तर आडव्या बॅटनं चेंडू समोरच्या दिशेनं खेळायचा होता परंतु अपेक्षित संपर्क नाहीये आणि आणखीन एक दुहेरी धाव ही धावफलकावरती. एक चांगली रणनीती आहे या दोनही फलंदाजांची. ओळखलंय की दैवतचं हे स्पेलमधील दुसरं षटक आहे अर्थातच या इनिंग मधले तिसरं षटक आहे. यानंतर गोलंदाज क्रमांक 3 आणि 4 येतील जे षटक क्रमांक 4 आणि 5 हाताळतील. प्रतिषटक 15 ते 20च्या सरासरीनं अंतिम 2 षटकामध्ये 35 ते 40 धावा धावफलकावरती उभारल्या जाऊ शकतात आणि त्याच प्रकारची रणनीती असणार आहे. त्यामुळे कमीत कमी धोका पत्करून जास्तीत जास्त धावा या धावफलकावरती उभारण्याचा मानस असेल. इथे चेंडूमध्ये वेग भरण्याचा प्रयत्न. राऊंड द विकेट मारा करतायत उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. खरं तर ही नॅचरल गोलंदाजी आहे. एकंदर जर पाहिलं तर डावखुरे हाताचे गोलंदाज हे नेहमी ओव्हर द विकेट मारा करतात ज्यावेळेला उजव्या हाताचे फलंदाज मैदानावर असतात ज्यामुळे एक नैसर्गिक नॅचरल अँगल मिळतो. परंतु दैवतची रणनीती थोडीशी वेगळी आहे. प्रत्येक चेंडू शरीराच्या दिशेनं समाप्त करण्याचा प्रयत्न आणि इथे यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. लाईन मिस केली गेली. शफल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न आणि लाईन जर का या गतीवरती मिस कराल तर मात्र यष्ट्या उखडल्या जातील. फर्निचर डिस्ट्रॉय. फलंदाज बाद. सचिन पाटील या ठिकाणी बाद झालेत. आणखीन एक दे धक्का मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं टेक्निकल एरर जरूर आहे त्यामुळे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवता येत नाहीये. दिलगिरी आम्ही जरूर व्यक्त करतोय परंतु काही क्षणातच हा टेक्निकल इश्यू देखील सॉल्व्ह केला जाईल. यानंतरची होणारी लढत आणि त्या लढतीचा रणनितीचा कौल मात्र या पहिल्या सत्राच्या इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एकूण धावा धावफलकावरती 4 गडी बाद 24 धावा. धावांकरता संघर्ष. धावांकरतांची धाव आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि काय कमालीचा खेळ. एक ज्या उद्दिष्टानं खऱ्या अर्थानं या प्रीमियर लीगचं गेली 7 वर्ष सातत्यानं आयोजन केलं जातं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मयूर. आता मात्र डावखुऱ्या हाताचा विकल्प निवडला गेलाय आणि एक चांगला निर्णय. कारण डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाविरुद्ध जर तुम्हाला तोड हवी असेल तर मात्र डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. एकूणच जर पाहिलं तर वातावरणामध्ये थोडासा गारवा आता जाणवायला लागलाय. यावेळेस जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग नाही आहे. चेंडू हवेमध्ये
स्वतः गोलंदाज प्रयत्नशील पाहायला मिळाले, परंतु जोपर्यंत चेंडूपर्यंत पोहोचणार, चेंडू ताब्यामध्ये घेणार, तोपर्यंत मात्र संधी मिळते. धावा 2. या 2 धावेनं मयूर आपलं वैयक्तिक खातं उघडतायत, संघाला घेऊन जात आहेत. या 2 धावेंच्या बरोबरीनं 4 गडी बाद 26च्या घरात. हळूहळू धावा धावफलकावरती उभारण्याचा मानस आणि या धावा धावफलकावरती उभारण्याचा प्रयत्न हा नक्कीच करताना हे दोनही खेळाडू आपल्या संघाच्या डावाला सावरण्याचं काम करतायत. एकीकडे जर आपण पाहिलं तर 2 ताकदवर संघ, ज्यामध्ये प्रतोष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि मयूर. हो, यावेळेला स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता. वेग प्रचंड आहे. गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर दैवत एक वेगवान आणि तेजतर्राज गोलंदाज आहेत. डावखुऱ्या हाताच्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम हे मात्र आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करतात. या अगोदरच्या चेंडूवरती देखील मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला आणि त्यानंतर मात्र चेंडूची जी लाईन आहे ती कुठेतरी शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरती चेंडूची लाईन टाकली आणि त्यानंतर मात्र एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. याही प्रयत्नामध्ये थोडासा हाफ ट्रॅकर अराउंड 8 मीटर गोलंदाजी, परंतु दिशेवरचं नियंत्रण हरपले गेले. तिसऱ्या पंचांची मदत इथे घेतली जाईल की हा चेंडू खरंच उजव्या यष्टीच्या बाहेर होता का, जितका असायला हवा तितका होता का, हे तपासलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल आणि आमचे प्रीतम सर मात्र तिसऱ्या पंचाची या ठिकाणी पडताळणी करतील. योग्य तो निर्णय येईल आणि तोपर्यंत मात्र नक्कीच या ठिकाणी आपल्याला थोडंसं इट्स अ बॅट्समॅन्स रिव्ह्यू. वाईड. सर वाईड दिलाय ना, तर अवांतर चेंडू या ठिकाणी पंचांनी दिला गेलाय. सर्व तांत्रिक बाबी या ठिकाणी तपासल्या जात आहेत. एक्झॅक्टली चेंडू कुठे पिच झाला, कुठे फिनिश झाला. बेस्ट पॉसिबल अँगल तपासण्याचा प्रयत्न होतोय, कारण कोणत्याही संघावरती, कोणत्याही खेळाडूवरती अन्याय या स्पर्धेच्या माध्यमातून होऊ द्यायचा नाहीये, ही प्राथमिकता आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. म्हणजे हा जो रिव्ह्यू आहे तो रिव्ह्यू देखील सक्सेसफुल झालाय, पण ते अजूनही एक रिव्ह्यू घेण्याची संधी असणार आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. तर शेवटच्या सामन्यासाठीचा फर्स्ट कॉल, फर्स्ट ऑफिशियल कॉल आम्ही या ठिकाणी देत आहोत. संघ आहेत स्वर्गीय अप्पा बळीराम पाटील 11 स्मृती आणि तर सुशांत सरांच्या माध्यमातून ही माहिती आमच्यापर्यंत जरूर येईल. तर दोस्ती मस्ती ग्रुप हा देखील संघ आजच्या रजनीमध्ये आपला पहिला सामना खेळेल, परंतु जो आजच्या रजनीतला शेवटचा सामना असणार आहे. तर हा फर्स्ट ऑफिशियल कॉल आहे दोनही संघांसाठी, दोस्ती मस्ती ग्रुप आणि त्याचबरोबर स्वर्गीय बळीराम पाटील 11 या दोनही टीम्सच्या कर्णधारांना विनंती आहे की इनिंग ब्रेकमध्ये आपण या ठिकाणी टॉससाठी संपर्क करायचा आहे, नाणेफेकीसाठी संपर्क करायचा आहे. पुन्हा एकदा जाऊयात मैदानाच्या दिशेने. गोलंदाजीच्या मार्कवरती सर्वाधिक अनुभवी शस्त्र, अगदी ज्यावेळेला आम्ही या क्षेत्रामध्येही नव्हतो त्या वेळेपासून ज्या गोलंदाजानं आपल्या नावाचा नेहमीच दबदबा निर्माण केला आणि क्रिकेटमध्ये हे समीकरण आपण नेहमी पाहिलंय की कमी उंचीच्या खेळाडूंचा जो खेळाचा दर्जा असतो ना, तो त्या खेळाचा दर्जा अतिशय उंच असतो. अगदी वन शॉटचा इशारा पंचांनी या ठिकाणी दिलाय. होय, पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट ड्रॅग करणं, बॅटचा काही भाग हा तुमच्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये ड्रॅग करणं गरजेचं असतं. ऑन द लाईन किंवा बिहाइंड द लाईन नक्कीच तुम्हाला धाव दिली जाणार नाहीये, त्यामुळे ती लाईन क्रॉस करणं आणि बॅटीचा काही अंश, काही भाग हा त्या पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. वन शॉटचा इशारा आला, 1 धाव
ही नक्कीच काउंट केली जाईल. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. यष्टीरक्षक अगदी यष्ट्यांना खेटून उभा आहे, त्यामुळे फलंदाजांवरती दबाव आहे, पावलांचा वापर करू शकत नाहीयेत. आणि रविदादा देखील त्याचा पुरेपूर फायदा उचलताना चेंडूला फ्लाईट करतायत, फलंदाजाच्या मनामध्ये लालसा निर्माण करतायत, त्यांना पॉपिंग क्रीजच्या बाहेर खेचण्याचा प्रयत्न देखील करतायत. परंतु हे दोनही खेळाडू युवा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. प्रतोज आहेत आणि त्याचबरोबर मयूर आहेत आणि या संघाच्या डावाला सावरण्याचं काम हे दोनही खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये करताना. ओव्हर नंबर 4 चौथ्या षटक या ठिकाणी हाताळलं जाते. रवी यांच्या माध्यमातून रवी सरांच्या माध्यमातून तिसरा गोलंदाज आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. या ठिकाणी रवी पुन्हा एकदा आधीम्या गतीचा चेंडू होता. यावेळेला चेंडूची लाईन थोडीशी आखोड केली होती. शॉर्ट ऑफ गुडलँड स्पॉट वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली. प्रॉपर टाइम साधता आलं नाहीये. अगदी ज्यावेळेला फटका खेळला गेला त्यावेळेला बॅट त्याच्या हातातून निसटला होता, म्हणजे एक हात जो आहे तो एक हात निसटला होता. आणि 2 धावा मात्र या ठिकाणी धावफलकावरती निश्चितच अंकित केल्या जात आहेत. डावकुऱ्या हाताचा फलंदाज ज्याच्याकडून अपेक्षा जरूर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात प्रतोज आहेत आणि त्याच्याबरोबर मयूर देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. तर मयूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय ऑन अ स्ट्राईक. इथून एखाद मोठा फटका, कुठेतरी सुटकेचा निश्वास देऊन जाईल. यावेळेला मात्र जोरकस प्रहार केलाय, परंतु चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहे, चेंडू जज करतायत. बऱ्याच कालावधी चेंडू हवेमध्ये राहिलाय. आणखीन एक विकेट, विकेट नंबर 5वा. धीम्या गतीनं चेंडू करण्याचा हा रिवॉर्ड आहे. अगदी चेंडूला उंची दिली जाते आणि त्याचा फायदा मात्र मिळतोय. टाइम करता आला नाहीये आउटसाइड द ऑफस्टम आणि तिथून मात्र हा चेंडू लपेटण्याचा प्रयत्न केला मयूरनं गमावली आपली विकेट. 5वा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. यशराज ट्रेडर्स विरुद्ध विघ्नहर्ता 11 या दोन संघादरम्यानची ही लढत. 5 गडी बाद, धावा धावफलकावर आहे 30 धावा. 5 गडी बाद 30 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. मान्यवरांचं सातत्यानं शुभागमन या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतंय. 5 गडी बाद 30 ही धावसंख्या. आणि इथून मात्र कशा प्रकारचा खेळ मैदानावरती होणार. रवी अजूनही या ठिकाणी आपल्याला बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळत आहेत. एक सफलता मिळाली आहे. जोडी फोडण्याचं काम होतं आणि ते काम मात्र लिहिलंय ह्या मैदानावरती केलंय. ओव्हर क्रमांक 4 चौथा षटक या ठिकाणी मैदानावर सुरू आहे. 5 गडी बाद 30 ही धावसंख्या धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये थोडा जास्त वेळ घेतला जातोय, त्यामुळे आमच्या मॅच ऑफिशियल्सला विनंती आहे की आपण टाइम अलर्ट करायचं आहे. पण न्यू बॅटर रोहित सुरते आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात आणि रोहितकडनं आता अपेक्षा मोठ्या असणार आहेत. आल्या जोरकस प्रहार, आडव्या बॅटनं चेंडू खेळण्याचा प्रयत्न, गरंगाळ्यात चेंडू जातोय मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. डीपला चेंडू अडवला जातोय आणि रवी पहा, रवी मध्ये एक वेगळी ऊर्जा, एक वेगळा जोश आपल्याला पाहायला मिळतोय आणि जो आत्मविश्वास आहे ना, कॉन्फिडेंटली गोलंदाजी या ठिकाणी करतायत. आपल्या खेळाचा दर्जा नेहमीच अनेक मैदाना गाजवणारा खेळाडू आहे. अगदी विपरीत परिस्थितीमध्ये देखील संघाकरता नेहमी त्यांचं योगदान हे भरीव राहिलंय आणि इथे देखील निर्णायक क्षणाला गोलंदाजी करतायत. धावगतीचा जो दबाव आहे तो दबाव हा सातत्यानं खेळाडूंवरती निर्माण केला जातोय. परंतु इथे काय घडतंय मैदानाच्या आत, सुरेख क्षेत्ररक्षण, एका हाताने चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये अडवला गेला आणि हे कॉन्ट्रीब्युशन आहे, हे डेडिकेशन आहे, क्रिकेट बद्दल असणारं हे समर्पण आहे. अगदी शेवटी जाता जाता एक हात पुढे सरसावला आणि त्या हातामध्ये चेंडू आला आणि ज्या चेंडूने मात्र 2 धावा रोखण्याचं काम केलं. अन्यथा हा चेंडू सीमारेषेच्या पलीकडे पाहायला मिळाला असता. 2 महत्वपूर्ण धावा या ठिकाणी रोखल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती आहेत 5 गडी बाद 33वा. 5 गडी बाद 33 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. पाण्याची मागणी मैदानाच्या आतमध्ये होते. स्वयंसेवकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचंय. पाण्याची पूर्तता या ठिकाणी नक्कीच केली जाईल. खेळाडूंसाठी ही पाण्याची मागणी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. 5 षटकांची लढत आहे. वातावरणामध्ये गारवा आपल्याला जरूर जाणवतोय, त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये हे चित्र मैदानाच्या आतमध्ये. आणि याचाच उल्लेख आम्ही मगाशी देखील केला की वातावरणातील ओलसरपणा, ड्यू फॅक्टर, विकेटवरती देखील काही अंशतः आपल्याला आता ड्यू पाहायला मिळतोय, त्यामुळे
अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये आहे. बऱ्याच वेळेला चेंडू लो राहताना आपल्याला पाहायला मिळतात. धीम्या गतीनं चेंडू येतात. गोलंदाज आणि खास करून रवीसारखे जर चतुर गोलंदाज असतील तर ते या कंडिशनमध्ये कोणत्या वेगानं गोलंदाजी केली पाहिजे हे भरपूर जाणतायत. त्यामुळे एका यशस्वी षटकाची सांगता रवी यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच मैदानावरती पाहायला मिळाली. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये धीम्या गतीचे चेंडू असो किंवा फिरकीची जादू आहे ती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. कारण जसा जसा हा सामना पुढे सरकेल हा ड्यू फॅक्टर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये ॲक्टिवेट होताना पाहायला मिळेल. आणि ज्याला आपण म्हणतो ना की वातावरणातील ओलसरपणा तो देखील कुठेतरी ॲक्टिव्ह होताना आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे जरी मोठमोठे धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळाल्या नसल्या किंवा पाहायला मिळत नसल्या तरी देखील सामन्यांची चुरस ही आपल्याला मैदानावरती कायम पाहायला मिळेल. त्याची सुरुवात झाली मागील सामन्यापासून जिथे 37 धावा डिफेंड झाल्या आणि आता अगदी त्याचाच काहीसा भाग आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कारण 4 षटकं समाप्त झालीत, 5 गडी गमावलेत आणि फक्त 33 धावा धावफलकावरती आहेत. त्यामुळे कुठेतरी फलंदाजी करणाऱ्या यशराज ट्रेडर्सला जणू अशा जर विजयाच्या पल्लवीत करायच्या असतील तर त्या शेवटच्या षटकामध्ये 12 ते 15 धावा या धावफलकावरती कमीत कमी 12 ते 15 धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील. आपल्या गोलंदाजांना जर फाईट करण्यासाठी एक डिसंट टोटल मैदानाच्या आतमध्ये हवी असेल तर 45+ धावा धावफलकावरती येणं नितांत गरजेचं. आणि 30 धावा संख्या जर 50च्या आसपास राहिली तर मात्र एक आव्हानात्मक धावसंख्या जरूर म्हटली जाऊ शकते. गोलंदाज आहेत अंतिम षटक घेऊन साहिल. या ठिकाणी साहिलच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. 5 क्षेत्ररक्षक देखील या ठिकाणी आता ओळखतायत की चेंडूवरती नाहक जाणं त्यापेक्षा चेंडूची वाट पाहणं ही संघासाठी जमेची बाजू ठरेल. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात, अजूनही 5 चेंडू शिल्लक आहेत. आपण उल्लेख केला होता की 45+ किंवा 50+ सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या आहेत आणि याच गतीनं जर धावा येत राहिल्या तर 12 धावा धावफलकावरती म्हणजे 45 ही शेवटच्या षटकानंतर टोटल पाहायला मिळेल. आणि मध्येच जर एखादा मोठा फटका आला ना तर मात्र 50+ देखील धावफलकावरती पाहायला मिळतील. त्यामुळे अजूनही प्रहार करण्याचा प्रयत्न इथे पंचांकडे अचाळभूत नजरेनं पाहिलं गेलं परंतु पंचांवर मात्र कोणत्याही प्रकारचा प्रभाव नाही आहे. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. आता बॅटिंग्स रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीम्स रिव्ह्यू आहे. तिसऱ्या पंचांची पुन्हा एकदा मदत घेतली जाईल आणि आमचे प्रीतम सर मात्र पुन्हा एकदा ऍक्टिव्हेट होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. पंचांचा ऑनफिल्ड डिसिजन आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सामना महत्वपूर्ण आहे. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर एकमेकांच्या समोर पहिल्यांदा आजच्या रजनीमध्ये हे दोनही संघ येत आहेत. ते डिसिजन जरूर घेतला जातोय, निर्णय जरूर या ठिकाणी घेतला जातोय. सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे मात्र फेअर डिलिव्हरीचा निर्णय आमच्या तिसऱ्या पंचांचा आलाय. कारण टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो देखील राहिला आणि यष्टी रक्षकापर्यंत जाताना जी एक उजव्या यष्टीच्या बाहेर गाईडलाईन आहे ना ती लाईन बिलॉंग्स टू अंपायर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मात्र पंचांनी दिलेला निर्णय आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांनी पाहिलेला बेस्ट पॉसिबल अँगल याचा निर्णय इट्स अ फेअर डिलिव्हरी. यावेळेला आडव्या बॅटनं घणाघाती प्रहार केलाय. कोणत्याही प्रकारचा क्षेत्ररक्षक तिथे नाही आहे आणि असला तरी केवळ प्रेक्षक बनून चेंडूकडे पाहत राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 6 धावा धावफलकावरती आल्यात. या षटकारांना मात्र संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 41 धावा 41. अजूनही शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला मात्र आपण पाहतोय फलंदाज आहे रोहित. एक रोहित आपण भारतीय संघाचा पाहिला. हिटमॅन रोहित शर्मा, मुंबईचा राजा म्हणून ज्याला ओळखलं जातं. इथे मात्र कामोट्याचा राजा रोहित बनणार का? 3 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क नाहीये.
एक धाव जरूर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न, परंतु यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये नक्कीच या ठिकाणी अनुभव संपन्न खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि हीच तर अनुभवाची शिदोरी असते जी तुमच्या पाठीशी कायम, म्हणूनच एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर का म्हटलं जातं. अंतिम षटक घेऊन या ठिकाणी गोलंदाज आपण पाहतोय साहिल. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल पाहायला मिळतोय. कव्हर रिझन, कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक आणला जातोय. बॅकवर्ड पॉइंट आणि स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. हो, यावेळेला मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस पद्धतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं अचानक एक्स्ट्रा बाउन्स, ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता या अगोदरचा जो फेअर डिलिव्हरी होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला. जिथे चेंडूची जी ग्रीप आहे ना ती ज्या पद्धतीनं तुम्ही हाताळता त्या पद्धतीनं हा एक्स्ट्रा बाउन्स, इथे मात्र ग्रीप पाहायला मिळाली गोलंदाजाकडून. साहिल यावेळेला देखील आडव्या बॅटनं चेंडू खेळला, एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होईल का, जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार चेंडूची उचल करणार. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र हाणून पाडलाय. शेवटच्या चेंडूवरती आली एकेरी स्वरूपाची धाव. अगदी ऑन अ स्क्रीन आपण पाहू शकता, प्रॉपर टाइम करता आला नाहीये. अक्षयजी देखील आता जुडले गेलेत आमच्या समोर. या ठिकाणी सिंगल हँडेडली पिकअप केलाय, क्लीन पिकअप, क्विक रिलीज आणि फलंदाजाचे प्रयत्न मात्र अपुरे पडलेत. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गमावली आहे. 6वा गडी बाद होतोय. धाव फलकावरती येत आहेत. 42-43 आणि विजयासाठी लक्ष उभारलं जात आहे 44 धावांचं. तर अंतिम पुकार या ठिकाणी पुन्हा एकदा स्वर्गीय बळीराम पाटील 11 आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र नक्कीच एकीकडे बारक्या कंबळे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि दोस्ती मस्ती चेतनजी गोवारी इन ऍक्शन. खरं तर गेली अनेक वर्ष कामोठे नगरीचं प्रतिनिधित्व करणारे हे दोनही अतिशय घनिष्ठ मित्र आणि एकाच संघाकडून एकाच संघाचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू, परंतु आता हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. अगदी रोहित शर्मा आणि विराट कोहली मधलं बॅटल ज्या पद्धतीनं आपण IPL मध्ये पाहतो ना, अगदी त्या प्रकारचं हे बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र. धाव फलकावरती आल्यात. 43 विजयासाठी लक्ष आहे 44 धावांचं. 44 इज द टार्गेट. ज्या धावसंख्येचा आपण उल्लेख केला होता सर, 45 किंवा 50, त्या धावेपासून थोडेसे दूर जरूर राहिलेत, परंतु क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची शाश्वती देऊ शकत नाही. किंबहुना कोणतीही धावसंख्या ही सुरक्षित मानली जात नाही. यानंतरची होणारी शेवटची लढत, ज्याचा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. आणि मी मात्र थोडासा थांबतोय, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. KJN 2025 पर्व 8वे आणि जसा खेळाचा पूर्वार्ध होईल सुरू, या मायक्रोफोन वरती जोडले जाऊयात मराठीचा एक अप्रतिम आवाज या विभागातील सुशांत सरांसमवेत. नक्कीच नक्कीच सुशांत सरांचा आवाज ऐकण्यासाठी देखील आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आतुर झालेले आहेत. आणि त्या प्रेक्षक वर्गांची खरं तर नक्कीच 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 या ठिकाणी एक जबरदस्त समालोचक, आणि मगाशी देखील मी उल्लेख केला की या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये ही पहिली स्पर्धा करण्याची संधी त्यांच्या समोर मिळते. आणि प्रत्येक क्रिकेट हंगामामध्ये किमान 2 ते 4 स्पर्धा आम्ही नेहमीच एकत्रितपणे करतो. तर बारक्या कांबळे या ठिकाणी संघनायक आलेले आहेत, आपण यायचं आहे. आणि चेतनजी देखील या ठिकाणी आलेले आहेत. तर टॉस नक्कीच या ठिकाणी केला जाईल आणि जसा खेळाचा पूर्वार्ध होईल या ठिकाणी उत्तरार्ध होईल सुरू, या जोडले जाऊयात. तर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय प्रमोदजी भगत साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल करावा. आदरणीय प्रमोदजी भगत साहेब सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्राचं सातत्यानं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आयोजन करणारं या विभागातील एक दमदार नेतृत्व, आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर राजकीय क्षेत्रामध्ये आपलं वेगळा ठसा उमटवणारं असं हे व्यक्तिमत्व, तुम्हा आम्हा सर्वांच्या परिचयाचं आणि आपुलकीचं नातं जोपासणारं असं एक व्यक्तिमत्व आदरणीय साहेबांच्या शुभास्ते मात्र या ठिकाणी पुढील सामन्यात नाणेफेकीचा कौल केला जातोय. तर सुशांत सर या ठिकाणी मायक्रोफोन वरती असतील आणि क्रिकेटचा थरार मात्र नक्कीच अनुभवायला आपल्याला मिळेल.
हॅलो. चला तर आजच्या या लीग मधील सेकंड लास्ट मॅच दुसरा सत्र आणि या दुसऱ्या सत्राला सुरुवात करताना सुशांत पाटील आपल्याला रिक्वेस्ट असेल किंबहुना या मैदानाला ज्या आवाजाची सवय जडलेली आहे, सुशांत पाटीलचं आवाज म्हणजे या मैदानाला एक औषधाची मात्रा आहे आणि ती जर घेतली नाही तर हा मैदान आजारी पडेल असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. सागरजी बरोबर का? आणि क्रिकेटवरती असणारं सागरजींचं प्रेम बघितलं ना, टी शर्ट कपिल देव 1983, तर तिकडे धोनी यावेळेला 2011 आणि त्याचबरोबर रोहित 2023 विश्वचषक आणि विश्वविजेता ठरलेला हा क्रिकेटवरचा प्रेम आहे सागर पाटील यांचा. तो अगदी आम्ही आवर्जून या मैदानावरती पाहतोय आणि निश्चितच म्हणून क्रिकेट आमचं अस्तित्व, क्रिकेट आमचा स्वाभिमान, क्रिकेट आमचा अभिमान या उक्तीनं प्रीमियर लीगची निर्मिती 9 वर्षापूर्वी आणि 9व्या पर्वात खेळत असताना कामोठेमध्ये आजच्या या प्रतियोगितेतील या लीग मधील आजचा हा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. 44 धावांचं आव्हान आहे, पार करायचं आहे ते चेंडूंमध्ये. 5 षटकांचा सामना राहील आणि इथं मात्र आता नाणेफेकीचा कौल झाला. मला वाटतोय कौल गेला दोस्ती मस्ती. तर गोलंदाजी मार्क वरती गणेश कोहली, पंचांकडून प्रीतम. बॅट्समॅन फलंदाजी मार्क वरती आहे दैवत, नॉट्रॅक यांकडे तर साईल फलंदाजी मार्क वरती असेल. गोलंदाज गणेश कोहली. तर जाऊया परत एकदा मायक्रोफोन वरती मी आमंत्रित करतोय सुशांत पाटील. तो थैंक यू सो मच नितेश जी पंडित सर. हम देख रहे हैं केजन प्रीमियर लीग 2025 का ये शानदार यहाँ पर नजराना क्रिकेट का. हमारे 3 गांव के लड़के और कामोठा कॉलोनी के लड़के आज 5 तारीख तक इस मैदान में खेलेंगे. बेहतरीन क्रिकेट का ये आयोजन नियोजन करते हुए नजर आएंगे हमारे सभी कामोठे जुई नौपाड़ा और कामोठे कॉलोनी के हमारे सभी मेहमान और उनकी बदौलत सभी खिलाड़ी. अगली गेंद यहां पर गणेश कोहली सबसे महंगे साबित रहे और ये ऊपर से उठाने का प्रयास इस वक्त 1 बाउंस सीमा रेखा के बाहर. 4 रन देख सकते हो आप. पंकज घाड़गे चलिए आइए मंच के ऊपर. कामोठा टेनिस क्रिकेट के जितने भी खिलाड़ी है आइए मंच के ऊपर, आपका स्वागत है. जरूर हम देख रहे हैं यहां पर लाइव टेलीकास्ट. देख सकते हो 44 रनों का टारगेट है और टारगेट को पूरा करने के लिए तैयारी शुरू की गई है दैवत म्हात्रे द्वारा, श्री विघ्नहर्ता द्वारा. गणेश कोहली सबसे महंगे ऑक्शन में जाने वाले खिलाड़ी गेंदबाजी करेंगे. ये देखिए पैरों तले गेंद डाली थी ऑन साइड में सोनू पाटिल और उसके बीचों बीच यहां पर दौड़ता हुआ और एक 4 रन. 4 रन का इजाफा 2 बार. दैवत कल तक दैवत का जो खेल था वो सबको थोड़ा सा हड़बड़ाता हुआ नजर आया था, लेकिन इस वक्त जो दैवत ने 2 मैचों में अब तक काम किया है ना, वाकई काबिले तारीफ है. और उसकी टीम श्री विघ्नहर्ता गणपति बाप्पा ने शायद उनको एक कॉल दिया है. काफी बढ़िया. सोनू को संभालना होगा क्योंकि सोनू के पास वो हुनर है, इस्तेमाल करना होगा. अगली गेंद क्या होगा? ये खोद कर निकालने का प्रयास किया था, ताकत का इस्तेमाल. जितनी तेजी से गेंद आई उतनी तेजी से ढकेलने का प्रयास. वहां पर खिलाड़ी तैनात, गेंद को फेंका, लेकिन उसके बाद आप देख सकते हो 2 रन पूरी तरह पूरे कर चुके हैं. हमारे मास्टर यहां पर बैठ चुके हैं. दैवत को आप स्क्रीन के ऊपर देख सकते हो, सोनू को देख सकते हो, कुछ गणेश कोहली को बताते हुए जिस अहमियत से दैवत और सोनू एक ही टीम में खेलते हैं, लेकिन जब जब उनका मुकाबला एक दूसरे के खिलाफ होते हैं ना, तो हर एक का हुनर अलग होता है. गणेश कोहली को संभालना होगा अपने आप को. राउंड विकेट से गेंदबाजी, ये टैपिंग क्रिकेट का नजारा. वहां पर दौड़ते हुए स्क्वायर की दिशा में खिलाड़ी आता हुआ स्वीपर से 1 रन. दूसरी की कोशिश, तू में की लड़ाई, लेकिन उसमें ये ना कहा है साहिल और दैवत ने. यही होनी चाहिए एक साजिश, यही होनी चाहिए क्रिकेट की एक रणनीति जो आप बीचों बीच खेलते वक्त आपके दिमाग में मंडरा रही है और उसी तरह आपके कदम जा रहे हैं. श्री कंप्यूटर के हमारे सर्वे सर्वा जरूर शंकर मात्रे साहब, इनका आगमन हुआ है, उनसे विनती करता हूं आप मंच के ऊपर तशरीफ रखिए. देख सकते हो आप स्क्रीन के ऊपर 12 रन स्कोरबोर्ड के ऊपर आए विघ्नहर्ता 11 के, जो कि पूरी गेंदे दैवत खेलने का प्रयास. इस वक्त साहिल है.
हल्के हाथों से ढकेल दिया एक्स्ट्रा कवर की दिशा। साहिल गोवारी राइजिंग स्टार की यह कलात्मक सुंदरता आपने देखी। 4 रन देख सकते हो आप। रिव्यू साहिल ने किस तरह इस स्ट्रोक को कन्वर्ट किया। मैं बता दूं, साहिल जॉब पे जाता है और शायद वो 9 बजे के बाद घर आता है, लेकिन उसके बाद जैसे ही वो घर आता है उसके बाद 10 बजे तक इस मैदान में पिछले महीने तक वो प्रैक्टिस कर रहा था। शायद उसी का नतीजा उसको यहां पर सफलता मिल रही है। प्रैक्टिस मेक मैन परफेक्ट, ऐसा क्यों कहा है? क्योंकि प्रैक्टिस के बिना जीवन में कोई भी काम आसान नहीं होता है। आप प्रैक्टिस करते चलिए, एक न एक दिन आपको फल मिलेगा। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, ऐसा क्यों कहा है? उसी वजह से कहा है कर्म करते चलिए, फल मिलेगा। आशा मत करना, कभी न कभी मिलना जरूर है। और यही काम यहां पर आज दैवत और साहिल गोवारी अपने टीम के लिए कर रहे हैं। मैं बता दूं, करण मात्रे, मोनिया दलवी, सुजीत भुईर और समीर पाटिल, ये चौकट राजा जो है ना, उन्होंने ये टीम पैक की है। और उसके बाद उनका ये शानदार प्रदर्शन, ऐसा लगा ये ज्यादा अच्छा कारनामा नहीं कर पाएंगे, लेकिन इस वक्त जो कारनामा उनका है वाकई काबिले तारीफ है। काबिले तारीफ क्रिकेट, काबिले तारीफ आयोजन, और ये आयोजन में काबिले तारीफ यहाँ पर तालियों की बौछार लगाने वाले हमारे सभी दर्शक जो है, उनकी बदौलत ये टूर्नामेंट, ये लीग बेहतरीन हो रही है। थैंक यू सो मच सभी दर्शक, सभी ऑडियंस, आपका तहे दिल से स्वागत करते हैं। और चलते हैं अगली और की पेशकश करने के लिए। गेंद हाथ में लिए हुए सोनू पाटिल। वेरिएशन है, परिवर्तन है, लेकिन इस वक्त परिवर्तन की जरूरत है, क्योंकि सोनू पाटिल की जो विकेट थी काफी सस्ते में चली गई थी। अब उनका यहां पर मंडराना, सर के ऊपर दर्द होना, यह जरूरी है। क्या ये कर पाएंगे, क्या नहीं कर पाएंगे, ये देखने के लिए तमाम दर्शक बाउंड्री लाइन के बाहर तैयार है। तो इस मैच के बाद कौन तैयार है? चेतन गोवारी और बारकिया कामले, क्योंकि उनकी जो मैच है बारकिया के लिए इंपॉर्टेंट है, पहले हार चुके हैं। उसके बाद चेतन की जो मैच है, पहली मैच फ्रेश मैच है, जीतना जरूरी है, क्योंकि पहली मैच जीतते हैं तो दैवत जैसा कॉन्फिडेंस आ जाता है। पहली गेंद टैपिंग क्रिकेट, इस बात गेंद को डॉट कर दिया। मैंने कहा था सोनू पाटिल और दैवत जब एक दूसरे से भिड़ते हैं तो देखने लायक बन जाता है मुकाबला। और उसी की तरफ रफ्तार लगाते हुए सोनू पाटिल का परिवर्तन भरा ये पहला बॉल। अगली गेंद ऊपर से उठाना का प्रयास, ओ माय गॉड, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात। ओ गलती हो गई। ना मुन्ना, ना ऐसी गलती ना करना। ऐसी गलती करोगे तो घर का रास्ता नापना पड़ेगा, और यही वहां पर हुआ। क्या हुआ क्या नहीं हुआ, यह सोच में गिरने से पहले आपको दिमाग में यह ठान लेना था कि दैवत की बैट अब तब चुकी है और उसको रोकना आपको नामुमकिन हो रहा है। इसकी बदौलत ये फील्डिंग काफी कंजूसी भरी। देखिए, पिछले मैच में दोनों ने 52 चेस किए थे। ताकत का इस्तेमाल, जिम में डंबल उठाए और ये डंबल का फंबल होता हुआ 6 रन। दैवत की बात करेंगे तो कामोठे टीम अब उसको बैटिंग के लिए आगे किए जाए, क्योंकि बॉलिंग तो उनकी नहीं है, लेकिन इस वक्त काफी बढ़िया है। अभी देखिए किस तरह वो डंबल उठाते हैं, बेंच मारते हैं, डिप्स लगाते हैं, जो सब ये लेखा जोखा है सागर पाटिल और परेश मात्रे देख रहे हैं। ओ माय गॉड, व्हाट अ टेक्निकल शॉट। दैवत मात्रे ऑन फायर, ये बेहतरीन 4 रन। ये दैवत मात्रे ने क्या खाया है, ये सोच में गिरते हुए परेश मात्रे अब यहां पर एक मराठी में उसे उद्गारवाचक चिन्ह कहते हैं, वो अब अपने सामने रखते हुए काफी बढ़िया क्रिकेट का नजारा। और ये अगली गेंद पेश करते हुए ये टैपिंग क्रिकेट पीछे चली गई, हिट करने के प्रयास। ओ माय गॉड, बाल बच गए दैवत मात्रे। शायद नसीब का साथ उसके साथ है, लेकिन मैं बता दूं, नसीब के पीछे मत दौड़ो। हाथ के लकीरों में अगर आपको आपका भविष्य ढूंढना है तो मेहनत करो, संघर्ष करो, स्ट्रगल करो। ये देखिए स्ट्रगल जारी है प्रतोष गोवारी द्वारा, लेकिन ये गेंद वाइड करार करते हुए हमारे अंपायर जो दोपहर से हमारे साथ जुड़ चुके हैं, एक तरफ देख रहे हो परेश मात्रे हमारे अंपायर को रिलीवर करने के लिए वहां पर जा चुके हैं। बेहतरीन क्रिकेट का नजारा, नाइट टूर्नामेंट किस तरह हो रही है। टैपिंग क्रिकेट इस वक्त पीछे चली गई, ये तीसरी गेंद थी, उसमें से एक वाइड थी, लेकिन चलो परिवर्तन है,
जरूरी है। आप देख सकते हो स्क्रीन के ऊपर हमारे विनायक मास्टर बैठे, हमें बता रहे डबल 33 रन्स ऑन अ बोर्ड, और आप देख रहे हो 0 विकेट। साहिल गोवारी 2 गेंदों में 5 रन बना चुके हैं और दैवत मात्रे 10 गेंदों में 27 रन बना चुके हैं और तहलका मच चुका है। 11 रनों की अभी भी दूरी है आने वाली 18 गेंदों में। क्या बढ़िया क्रिकेट का नजारा। मैं बता दूं रवि दादा, आज जिस तरह आप देख रहे हो ना, गुरुवार है, कोई साई भक्त है, कोई दत्त भक्त है और कुछ लोगों को उपवास है, इसी वजह से शायद वो शांत है। लेकिन कल का शुक्रवार वो नहीं छोड़ेंगे, पानी में तैरेंगे, लहरेंगे, माहौल होगा, सीटियां बजेगी और यहां पर अपना दस्तान मान लेंगे, ऐसा मुझे लग रहा है। आप देख सकते हो 18 गेंदे और जीतने के लिए 11 रनों की दूरी। पिछली भी बार दैवत ने और साहिल ने 52 रन बनाए थे, अकेले बनाए थे, नॉट आउट थे। और मुझे लगता है स्वर्गीय गेणु नारायण मात्रे स्टैंड लकी है, लकी है। इससे पहले मैं बता दूं उनका स्ट्रगल ज्यादा है, उनकी मेहनत ज्यादा है, वो अपने आप के टीम के लिए 100% दे रहे, देना जरूरी है। और यहां से क्या होगा अक्षय मात्रे का, ये देखिए अक्षय मात्रे ने पलटवार करने की कोशिश, प्रत्यक्ष गोवारी दौड़ते हुए, लेकिन बहुत ही दूर थी गेंद, 1 रन नहीं रोकेंगे। चलिए गोवारी साहब आइए, आपका स्वागत है। हमारे मित्र यहां पर आ चुके हैं, तमाम दर्शकों का तहे दिल से हम स्वागत करते हैं। आप देख सकते हो श्री विघ्नहर्ता टीम ने रविंद्र कडू को वहां पर ऑक्शन में लिया था, शायद उनकी अलग प्लानिंग थी, क्योंकि उनके पास लीजेंड है, टैलेंट है और वेरिएशन है, अनुभव है, अनुभव का इस्तेमाल भी कर चुके हैं। अगली गेंद ये देखिए, खोद कर निकालने का प्रयास किया था, ऑफसाइड वाले यॉर्कर एरिया में गेंद थी, वहां पर पॉइंट पे खिलाड़ी चले गए और 1 रन का इजाफा। चले एक रन भले ही आपको मिले, आपको फायदा तो होगा। मैं बता दूं आपको, पिछली इनिंग में प्रवीण अर्जुन सर ने कहा था कि यंग टैलेंट को एक रन की अहमियत बतानी होगी, लेकिन उससे पहले जो लीजेंड है उनको भी ये सोचना होगा हम किस तरह। देखिए साहिल गोवारी की ये टेक्निक आप नहीं भूल सकते हो, डीप की तरफ से खिलाड़ी आए और उससे पहले 2 रन आसानी से पूरे। पिछली बार भी, यानी कि पिछले साल में साहिल गोवारी ने भी बहुत ही बेहतरीन परफॉर्मेंस किया था, उसका परफॉर्मेंस रुकेगा नहीं। और मैंने भी भविष्यवाणी की थी साहिल गोवारी सबसे खतरनाक खिलाड़ी साबित होंगे, शायद उसी की तरफ कदम रखने के लिए तैयारी जारी है साहिल गोवारी की। थोड़ी सी यहां पर धीमी गति की गेंदों को रास्ता दिखाने का प्रयास करते हुए, बढ़िया बढ़िया गेंदें डीप पॉइंट की तरफ चली गई, वहां पर खिलाड़ी तैनात रोहित है और 1 रन का इजाफा। चलिए आप श्री विघ्नहर्ता टीम की कनेक्टिविटी देखिए, जिस तरह हर एक गेंद के ऊपर वो रन ले रहे हैं ना, ये होना चाहिए, क्योंकि कोई भी गेंद डॉट जाती है ना तो आपको थोड़ी तकलीफ होती है, बहुत कुछ होता है, लेकिन डॉट नहीं जाती है, चलिए 1 रन आती है तो भी उनका फायदा हो जाता है। और यही वो काम आप यहां पर करते हुए वेरिएशन किया था, इस गेंद को ऊंची छलांग लगाई, शायद दैवत मात्रे का ये बाहुबली सिक्सर। गाने नहीं बजेंगे दोस्तों, क्योंकि कुछ रूल्स है जिस वजह से हम यहां पर गाना नहीं लगेंगे, लेकिन मैच का आनंद आप जरूर लीजिए, क्योंकि आप बता सकते हो कितनी रन हुई है। जीत गए दोस्त, शायद जीत गए हैं, 44 रन बन चुके हैं। क्या बात, बढ़िया काम तमाम कर लिया है, पूरी तरह आसान। दैवत एंड साहिल ने नॉट आउट बारी 44 की पार्टनरशिप की है, दूसरी बार बेहतरीन क्रिकेट का नजारा। ऐसी वक्त हमें देंगे आयोजनकर्ताओं को तो बढ़िया काम होगा। और